उमटती अंगी शकुना जोगी उत्तम आठवला बाप माय येईल काय मूळ नेणू उत्कंठित झाले मन हीच खुणती तिची आठवला बाप माय येईल काय मूळ नेणू तुका म्हणे कामावारी तुका म्हणे कामावारी आळस घरी करमेना आठवला बाप माय येईल काय मूळ नेणू. वैकुंठवासी मातोश्री सुनंदाबाई गणपतरावजी मुसळे या माऊलीच्या गंगा पूजन नाम गोड जेवणाच्या निमित्ताने आयोजित केले गेलेली आजची ही कीर्तन सेवा मौजे मलकपूर कार्यक्रमाचं आयोजन करते गणपतराव यांचे चारी बंधू आणि मातोश्री सुनंदाबाई यांचे दोन्ही चिरंजीव अर्थात श्रीहरी जानकीराम बालासाहेब आणि उत्तमराव या चारी बंधूंनी आणि वैजनाथ आणि ॲडव्होकेट जगन्नाथ मातेप्रती असलेली भावना श्रद्धा अन्नदान ज्ञानदानाच्या रूपानं समर्पित करावी याच एका पवित्र उद्देशानं कृतज्ञतापूर्वक केलं आयोजन. विढाला विढाला सुनंदाबाईंना वडिलाचा पारमार्थिक वारसा वडिलाकडूनच पारमार्थिक संस्कार मिळालेले असल्यामुळं त्यांचं जीवन देखील तितकंच पारमार्थिक आचार विचार संपन्न वैवाहिक जीवन हे कदाचित चढउताराचं असू शकतं पण पारमार्थिक विचाराची धारा हे समांतर ठेवून चालत असते. सुनंदाबाईच्या जीवनात मिळालेला घराणा पारमार्थिक विचाराचा त्यामुळं ती पाठीमागून चालत आलेली वडलोपार्जितची परंपरा त्याच आदरानं त्याच भावनेनं सासरी देखील टिकवायचं काम केलं आणि ज्यांनी खरीच्या वाट्यानं का होईना भलं सिंहाच्या वाट्यानं जमत नसेल खरीच्या वाट्यानं का होईना जगाच्या मालकाची कोणत्याही रूपानं सेवा करू दे सेवा वाया जात नाही. सेवेची ताकद तुकोबाराय सांगतात उद्धाराचा संदेह नाही याच्या काही सेवका याच्या काही सेवका याच्या काही सेवका उद्धाराचा संदेह नाही याचा काही सेवका याचा काही सेवका याचा काही सेवका उद्धाराचा संदेह नाही याच्या काही सेवका याच्या काही सेवका याच्या काही सेवका नाही याचा काही सेवका याचा काही सेवका काही सेवका उद्धाराचा संदेह नाही याच्या काही सेवका पांडुरंग अभिमानी जीवदानी कोवस. सुनंदाबाईचं जीवन
पारमार्थिक जीवन असल्यामुळं जमेल अशा पद्धतीनं पारमार्थिक वाटचाल त्यांची राहिली. पण कर्मापुढं प्रत्येकाला हात टेकावे लागतात. काय कर्म आतापर्यंत रथी महारथी अतिरथींना कर्मानं सोडलेलं नाही. अदृष्टादीन शरीर येतालियाही हरिहार अन्यथा न करवे अनुमात्र हे वेद शास्त्र सम्मत. पर्यसी गभारा सादरा पर्यसी गभारा सादरा कर्मे निर्वंश झाले सगारा कर्मे निर्वंश झाले सगारा भिडले भिंतीला शारंगारा झाला पुरंदरा नयारा भिडले भिंतीला झाला पुरंदरा सहस्रा नयना. आज राजभाऊ गुंतून पडलेत जरा. दमकुंडी झाली ना आता काय उठून तरी आता काय असं झालंय. काय म्हणले बंद करायचं नाही पण बसून बी प्रमाण द्यायला हरकत नाही. फुल परमिशन. वाजविणाराला हा चालतंय तुम्ही बी टाळ करीतच मोडतात. कुठलं तरी एक वाजवायच लागलीत. परेशी गौहारा सादर कर्मे निर्वंश झाले सगर भिल्ली विंदिले शारंगधर आणि झाला पुरंदर सहस्र नयन. याचा अर्थ असा आहे आतापर्यंत देवादिकांना देखील कर्मानं सोडले. नामा म्हणे कर्म रेखा देवादिका टळेना देवादिका टळेना देवादिका टळेना देवादिका टळेना देवादिका टळेना देवादिका नामा म्हणे कर्मरेखा देवादिका टळेना. कर्माची रेखा तिथं हरिहरासारख्या देवतेला मान्य करावं लागतं. कर्मा ते शंभू मानी आपण त्याच्यामुळं कर्मा पुढं हात टेकावे लागतात. पण एवढं सत्य सेवा वाया जात नाही. सेवा वाया जात. चिंतनातल्या अभंगातून तुकोबारायने मुळात हा अभंग वैकुंठगमन प्रसंगातला अभंग त्याला निर्याण प्रसंग म्हणतात. दीडक्या पद्धतीचा 4 चरणाचा अभंग. अभंगातला भाव रूपकात्मक शब्दात केलेलं चिंतन म्हणजे हा अभंग. सासूरवासनीचं रूपक करून अभंगातला भाव तुकोबारायांनी प्रगट केला. सेवा ज्याची जमेल आहे ना त्याला भ्यायचं काय कारण आहे. हा आता भय नाही ऐसे वाटे जीवा भय नाही ऐसे वाटे जीवा भय नाही ऐसे वाटे जीवा आता भय नाही ऐसे वाटे घडालिया सेवा समर्थाची राम घडालिया सेवा समर्थाची घडालिया सेवा समर्थाची
पावे नाही ऐसे वाटे जीवा, घडली या सेवा समर्थाची. सेवा घडली ना, काळजी करायची गरज नाही. आणि म्हणून देवाकडं सेवा जमेला असल्यावर देवाला देखील हक्कानं भांडता येते. काय करता येते? देवाबरोबर देखील आपला हक्क बजविता येतो. पण कशाचा? सेवेचा. सेवे पै साधन नाही पै उपदेश, हरीसी सौरस आप्या. असं म्हणत म्हणलं कोंड कोंडून धरीन जीवे झाले. विढाला आम्हा भय चिंता नाही धाका, आम्हा भय चिंता नाही धाका, जन्म मरण काही एका, जन्म मरण काही एका, झालाई हलोकी परलोका, आले सकाळी का वैकुंठा, आले सकाळी का वैकुंठा. आम्हा भय चिंता नाही धाक, आणि जन्म मरण काही एक, झाला इहलोकी परलोक, आले सकळी क वैकुंठ. सेवेची ताकद दांडली. सुनंदाबाईकड जमेला काय? सेवा जमेला. आणि ज्यांची सेवा जमेला आहे ना, त्यांना वेगळे प्रयास वेगळे प्रयत्न करायची काय गरज? कारण देव आपल्यासारखा बदलणारा नाही. काय देण्या घेण्यात बरेच माणसं काय होती? बदलते. बोलल्याप्रमाणे चलत आहे. आपल्यात घडतायत पण जाहीर आहे. तुकोबराय म्हणतात, वचना फिरती आधम नारायण तो नारायण तो लोहे, नारायण तो लोहे, वचन फिरती नारायण तो, नारायण तो, नारायण तो लोहे. वचना फिरती आधमजन, नारायण तो नव्हे. माणसं शब्दाला बदलू शकतात, देव बदलत नाही. देवाच्या डोक्यावर खरीच्या वाट्यानं का होईना सेवेचं ऋण केल्यावर देव त्या सेवेचं ऋण फेडण्यासाठी वाट बघून असतो. काय असतोय? वाट बघतो. आणि कसे माणसाच्या अंगात रग असेपर्यंत माणूस दुसऱ्याच्या सहकार्याची अपेक्षा करतय का? करीत नाही. आणि सहकार्याची अपेक्षा भासल्याशिवाय सहकार्य करणं बी चुकीचं आहे ना. मग देव काय करतो? वाट बघून असतो. ज्या वेळेला आता शरीरानं साथ सोडली, त्या प्रसंगाला मोजका प्रसंग असतो. कसला प्रसंग आहे? मोजका येते. त्या प्रसंगाला देव ते ऋणवय पण देखोनी अंगी, मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी,
भक्ताची या तनु त्यागी परिचर्या करी तेरुण वयपण देखून अंगी आपल्यावर भक्ताचं ऋण आहे हे पाहून देव त्या भक्ताच्या तनुत्यागी म्हणजे शरीर सोडते वेळी काय करतो परिचर्या करी स्वतः सेवक बनून सेवा करतो किंवा ज्ञानोबाराची दुसरी ओवी तरी गाय सिया हो ध्वनी जने थारा देसिगा मनी पै नित्य सेविला मी निधानी सेवको होय ज्यानं माझी नित्य सेवा केली ना त्याच्या निधनाच्या टायमाला मी त्याचा सेवक होतो हिंडे मागे मागे मनोनी हिंडे मागे मागे मनोनी हिंडे मागे मागे मनोनी हिंडे मागे मागे घराटी जागे खाली तसे हरी घराटी जागे खाली तसे मनोनी हिंडे मागे मागे मनोनी हिंडे मागे फेडण्यासाठी म्हणून हिंडे मागे मागे घरटी जागे घालीत अर्थात देव त्या भक्ताच्या मागबिन पुढे बी राहतो निर्वाणी गोविंद अशी मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात शेवट देव हाताला धरतो काय योगक्षेम त्याचा जाणी जड भारी वाट दावी करी धरून या रस्ता चुकल थोडक्यासाठी धोका होईल म्हणून देव हाताला धरून घरपोच करतो आता पाविजेल घरा 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 घरा आता पाविजेल आता पाविजेल राया दातारा संगती या दातारा संगती आता पाविजेल घरा आता पाविजेल घरा या दातारा आता पावी जेल घरा या दातारा संगती म्हणजे देव शेवटी कुणकड नेतोय हाताला धरून घरी नेतो अंती ते आपण आपाशी न्यावे
अंती ते आपणा पाशी न्यावे पडिये देहा भावा पुरावी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे अंती ते आपणा पाशी न्यावे पडिये देहा भावा पुरावी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे अंती ते आपणा पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे. पण सेवा जमेल असेल तर आणि सेवा नसेल खात्री देता येत नाही. असं याला एकच आहे, वर्तमान चिंतनामध्ये तुकोबरायने सासूरवासनीचा दृष्टांत दिला. सासूरवासनीचं जीवन कसं आहे? पराधीन आहे. मुळात सासूरवासच कसा आहे? पराधीनता, परावलंबी जीवन आहे. पराधीना समाधान नोहे जाण कल्पांत. पराधीन व्यक्तीला समाधान लाभू शकत नाही. काय? प्रत्येक व्यक्तीला स्वायत्तता हवी आहे, किंबहुना स्वातंत्र्य हवं आहे. आणि जीवदशा ही परावलंबी आहे, किंबहुना दुसऱ्याच्या ताब्यात राहावं लागतंय. त्याचं नाव आहे जीव. जीवावर पहिला ताबा कर्माचा. कुणाचा ताबा आहे? कर्माचा. कर्म जिकडं नेईल तिकडं जावं लागतं. कर्म जिथं ठेवील तिथं राहावं लागतं. आणि कर्म करविल तीच करावं लागतंय. बदल करता येत नाही. प्रताप कर्माचा. मग इथं हरिहरासारख्या देवतेला त्यानं सोडलेल्या बातम्या नाही. कर्मे श्रीराम वनवासा गेला. रामासारख्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राला कर्मानं वनवासाला पाठविले. निमित्त कैकईच आहे. कैकईनं पाठवलं नाही, निमित्त कैकईचं. ती निमित्ताला बदनाम होऊन गेली. पण वस्तुस्थिती रामाला वनवासाला कर्मे श्रीराम वनवासा गेला. मग जिथं रामासारख्याला जर कर्म सोडित नाही, आपण अपील कराय परवडतंय का? हा, एरते पामर जीव किती पामर. हा, बरोबर आहे. गहनो कर्मनाम गती. कर्मानाम गती ही गहना. कर्माची गती गहन आहे. किम कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः. किम कर्म किम अकर्म इत्री अस्मिन् विशेषो कवयाः अपि अत्र मोहिताः. या विषयामध्ये चांगले चांगले कवी लोक देखील मोहित झालेत. निर्णय करता आला नाही. कर्म म्हणे पे कवन अथवा अकर्मी काय लक्षण. हे विचारिता विचक्षण गुंफून ठेले. इथं देवी देवता सुटल्या नाहीत. म्हणून पहिला ताबा कर्माचा. दुसरा ताबा मालकाचा. कुणाचा? मालकाचा. म्हण मालक कोण आहे? ज्याच्याबरोबर लग्न झालंय तो. काय दुसरा ताबा कुणाचा आहे?
मालकाचं. मालकाचं नाव माहिती का? जाहीर आहे. मालकाचं नाव आहे काम. मालकाचं नाव काय? काम. आपल्या सर्वाचा मालक आहे तो. सुनंदाबाईचाच नाही, आपल्या बी सर्वाचा मालक आहे. काय त्याचं नाव? काम. काम शब्दाचा अर्थ सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. काम म्हणजे काय? पंचदशिकार सांगतात. अहंकार चिदात्मानी वेकीकृत्या विवेकतः इदं मे स्यात् इदं मे स्यात् इतीच्छा काम शब्दितः. हे मला हवंय, ते मला हवंय, या अभिलाषा वृत्तीचं नाव काम. इदम येष्यात इशू इच्छायाम. हे मला हवंय, दिदम येष्यात ते मला हवंय, त्याचं नाव इति इच्छा काम शब्दितः. आता सांगा, माणूस इच्छेच्या ताब्यात आहे का इच्छा माणसाच्या ताब्यात आहे? माणूस इच्छेच्या ताब्यात आहे आणि इच्छा म्हणजेच काम. विढाला पहिला ताबा कर्माचा आणि दुसरा ताबा कामाचा. कुणाचा ताबा आहे? कामाचा. काम हा आपला भ्रातार आहे, मालक आहे, गावठी भाषेत नवरा आहे. नवऱ्याच्या हाताखाली नांदायचं म्हणल्यावर एकटा नवरा नसतो, दिरबाहे असतात, नंदा असतात आणि सर्वात अवघड केस म्हणजे सासू असते. काय सर्वात अवघड काय? सासू. म्हणून आतापर्यंत आपण जेवढे शब्द वाचले त्याच्यात तुम्ही जास्त वाचन करतात. तुम्हाला विचारतो, नवरावास वाचलाय का शब्द कधी? नाही. नवरावास वाचण्यात नाही. दिरबाहेवास, ननंदवास, सासरावास नाही. नवीन नांदणारीला फक्त एकटा सासूचा वास येतो. हो. काय सासू. म्हणून शब्द काय वापरलाय? सासूरवास. सासू गप्पच बसत नाही, सारखं ऊन बघण्यावर असते. काय सासूचं नाव काय? सासूचं नाव आहे कल्पना. कल्पनेची सासू इचा बहुतची जाचू. देहभाव ठेवून पायी ब्रह्मपदी नाचू. कल्पना म्हणजे सासू आहे. आणि कल्पना का आहे? कल्पना म्हणजे मॉडेल आहे का? नाही. कल्पना म्हणजे मधल्यामध्ये येणारी एक लहर आहे आणि ती प्रत्येकाला येते का येत नाही? येते प्रत्येकाला. हलकी येऊ द्या, भारी येऊ द्या, तुम्हाला लहर येते का येत नाही? मधून मधून अशी लहर ती प्रत्येकाला येते. ती जसं ब्रेकिंग न्यूज मध्ये ती पट्टी चलत राहते ना, तशी ती लहर कायम चलत राहते. ती लहर बंद पडत नाही. त्या लहरीचं नाव कल्पना आहे. आणि जीव मुळात तिनं तयार केलाय. काय कुणं तयार केला? कल्पना विद्या तेरे जीव माया पाही शिव परिदेची मायोपाधी जीव. कल्पना अविद्या तेने झाला जीवा मायोपाधी शिवा. कल्पना अविद्या तिने झाला जीव. जीवच त्या बाईनं तयार केलाय. कोणा? ही जगात जेवढे जीव आहेत त्याच बाईची
पूर्ण प्रोडक्शन तिचं आहे, कल्पना कल्पनेचं. ज्ञानोबा म्हणतात वाया मन हे नाव ये रवी कल्पनाची सावयव जयाचे निसंगे जीव दशा वस्तुशी. वस्तुनाम परमात्मा, परमात्मा वस्तूला जीव दशेला आणायला कारणीभूत कोण ठरली? कोण? ही कल्पनाच आहे ना. हा, आणि हिचं वैशिष्ट्य, कल्पना म्हणजे काय? एक लहर आहे, त्याला पर्यायवाची शब्द आहेत. लहर म्हणा, तरंग म्हणा, लाट म्हणा, हो एक समानार्थी आहेत. आता सर्वात मोठ्या लाटा कुठे येतात? समुद्र. समुद्रावर 10-10 परसाच्या लाटा असतात. ही किती परस असेल? मंडप 2-3 परस. किती फुटाचा परस? 3-4 परस असेल. 7.5. विहिरी फोडणाऱ्या माणसाला देतात ना परसावर. 7.5. हा 7 फूट का किती? हा 7 फुटाचा परस. हे किती फूट आहे उंच? 30 फूट. इथून वर 30 फूट. 21. 30 धरून चला, 35 धरा. हो 7-5 35 35 म्हणजे 5 परस. परस. 10-10 परस लाटा येतात. हो हो याच्या दुपटीनं वर समुद्रावरल्या लाटा. आणि पाणी मनोजला माहिती असेल, द्वारकेला होता का? द्वारकेला कुठून पाणी यायचं ते महाराज? कमीत कमी ती समोरची शाळा आहे ना, शाळा, एवढ्या अंतरावर लाटाचं पाणी यायचं. भयानक मोठी उंच लाट. समुद्र जर हुसळला तर 15-15, 20-20 परसाची लाट असायची. पाणी फिके हवेमध्ये असं. ती लाट म्हणजेच कल्पना. मूळ स्वरूपाच्या ठिकाणी अस्थिरता निर्माण करायची. स्थिर असलेल्या समुद्रात अस्थिरता निर्माण करायचं काम कोण करत आहे? कल्पना. कोकणातली लोक करतात का? नाही. समुद्र हा स्थिर आहे. त्या स्थिर समुद्राच्या ठिकाणी ही लाट म्हणजे चढउतार निर्माण करायचं काम कोणी केलंय? त्याचं नाव आहे वारा. म्हणून हात जोडून म्हणावं लागलं, अहंकाराचा वारा न लागो राजसा. अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझ्या विष्णुदासा भाविकाचे भाविका. माझ्या विष्णुदासा भाविकाशी भाविका. अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझ्या विष्णुदासा भाविकासी. हे कुटाणा मूळ कुणी केलाय? अहंकारानं. ही कल्पना कुणी तयार केली? अहंकारानं. म्हणून जगातला पहिला विकार अहंकार आहे. जगातला पहिला विकार. म्हणून जुनी माणसं म्हणतात ना, ए पोरा, एका गाडग्यावर कशाला हाणायलास? मग बुडातलं हाणलं की वरली उतरण पडत मनानं पडते. सर्वातल्या बुडातलं गाडगं कोण आहे? अहंकार. ही सर्व विकाराचा आजोबा आहे. म्हणून तर ज्ञानोबारांनी त्याला म्हटले, ते आजे याने वाढविले अहंकारे इया. ही अहंकार नावाचा आजोबा आहे. ही काम क्रोध जी नातवंड आहेत ना,
ह्यांचा आज आहे तो आज आ कोण अहंकार अहंकार. त्या आज्यानं ही कल्पना नावाची बाई तयार केली. काय केली? कल्पना. लाट वाऱ्यानं तयार केली. वाऱ्याचं नाव अहंकार आहे. पर एक आहे मात्र, बाप से बेटा सवय इस कहावत के अनुसार बापापेक्षा पोरगी नंबर 1 ठरली. मला सांगा, जास्त नाव पंडित जवाहरलाल नेहरूचं गाजलं का इंदिरा गांधीचं गाजलं? इंदिरा गांधीची. भाऊ कसं आहे, अहो कुठं बी जाईल तिथं नाव इंदिरा गांधी. म्हणजे बापापेक्षा पोरगी एक काकण पुढं निघाली, कर्तृत्वान निघाली. त्या वाऱ्याला जे काम जमलं नाही ते लाटानं केलंय. ही लाट बेटावर नाही तर काठावर आदळते. कुठं आदळते? काठ नाही तर बेट. आदळली रे आदळली की बारकी 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 बुडबुडे तयार होतात. जळी बुड बुडे देखता देखता 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 लागता जिसे नादे क्षण न लागता तिसे नाते तैसा संसार पाहता पाहता तैसा संसार पाहता पाहता क्षण जळी बुड बुडे देखता देखता क्षण न लागता दिसेना. काही बुडबुडे जाग्यावर फुटतात आणि काही बुडबुडे 150 वर्ष टिकतात. काय आता सुनंद नावाचा बुडबुडा किती दिवस टिकला? 65 वर्ष. हा, त्यामुळं कोणता बुडबुडा कधी फुटल सांगता येत नाही. हे बघा, साध्यातली साधी माणसं, अनफड माणसं, सईच्या नावानं अंगठा अंगठा असली अंगठ्या बहादूर माणसं स्मशानात बोलताना आस्खलित वेदांत बोलतात साध्या भाषेत. माणसं म्हणतात ना, काय माणसाचं खरं? पाण्याचा बुडबुडा. माणूस म्हणजे पाण्यावरला बुडबुडा. संतांनी तीच लिहिलं. कल्पना काठावर नाही तर बेटावर आदळती आणि ही बुडबुडी तयार करते. ज्ञानोबा सांग, रतीची या बेटा आदळती कामाची या लाटा ते तज्जीव फेन संघाटा निपजवित असे. जीव नावाचा फेसकूट तयार करते ती लाट. आणि मग हे बुडबुडे पुन्हा समुद्राबरोबर जर वापस गेले लाटेबरोबर तर फायदा नाही. बाई हुशार कोण? कल्पना. तयार केलेल्या बुडबुड्याला पुन्हा समुद्राकडे जाऊ नये अशी बाईनं व्यवस्था केली. पटांगणाला कलविले. काय म्हणून नाथ महाराजाला म्हणावं लागलं, कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा. कल्पनेपासून कल्पिला कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा. तेने पडे हुआ देवा. पडे हुआ
कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा तेने पडे गोवा. गोवा म्हणजे संकट. तेने पडे गोवा नेने हरी. बाकी सर्व जाणे पण हरी नेने. हरीला जर जाणलं ती बाई काय करते फक्त हरीला जाणू देत नाही. बुडबुड्याला स्वरूपाकडं येऊ देत नाही. म्हणून हरी नेने बाकी सर्व जाणे. हरीला जाणल्यावर हरीशी जाणोनी हरी हो शुकयाज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी. शुकयाज्ञवल्क्य दत्त कपिल हरीशी जाणोनी हरीच झाले. शुकयाज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी मोठे मोठे बुडबुडे हरीशी जाणून हरीची झाली. मिळाले आपल्या स्वरूपाला. पण बाईच्याला किंवा आपल्यासारखे बुडबुडे काढले पटांगणाला. आणि निर्माण जरी तिनं केले असले तर बाईच्याला हे बघा मिळविण्यापेक्षा सांभाळणं बाहू अवघड आहे. एखादं कठीण योगा होणे क्षमा ओ कालिया हो या श्रमा. ओ कालिया हो या श्रमा. ओ कालिया हो या श्रमा. कठीण योगा होणे हो कालिया हो या श्रमा. हो कालिया हो या श्रमा. कठीण योगा हुनी क्षेम आणि वो कलिया होय श्रम. हे बघा अप्राप्तस्य प्राप्तिर योगा किंतु प्राप्तस्य परिपालनम क्षेम. अप्राप्ताची प्राप्ती म्हणजे योग पण प्राप्त वस्तूचं परिपालन करणं म्हणजे क्षेम आहे. योगापेक्षा क्षेम मिळविण्यापेक्षा सांभाळणं अवघड आहे. म्हणून या बाईनं आयडिया केली. जीव नावाचा आटम तयार केला आणि कर्माच्या हवाली घातला. कुणाच्या? कर्माच्या. सांभाळ. पण बाई हुशार. तिनं सांगितलं कायम पडल्यावर मी ह्याचा उपयोग करून घेईल. कर्माने सांगितलं बाई जीव तुझाच आहे. तरी माझ्या सांभाळी घातला असला तरी कधी बी बाई हुशार. ही बाई हिला लेकरं झाली. किती? दोन्ही पोरच झाली हिला. आणि चांगली मोठी झाल्यावर थोरल्या पोराला जीव नावाची चीज ह्या बाईनं बायको करून घेतली. म्हणजे आपली सून बनविली. कुणा? अकल्पनेनं म्हणा. म्हणून कल्पना ही आपली कोण आहे? सासू आहे. आणि ती सारखीच वाच ठेवून असते. काय सार बरं कोणता बी माणूस असू द्या शेवटी किती बी गुप्त विचार करायचं ठरविलं तरी ती लहरीला कळत आहे का नाही कळत. आणि त्या लहरीचं नाव कल्पना म्हणा. म्हणून ती सारखं लक्ष ठेवून असती ह्याला कसली लहर यायली काय लक्षात आलं का. आणि मग ही लहर त्या इच्छा नावाच्या कामाला सांगते बघ बघ ते बघ लक्ष ठेव. आणि मग सायकोलॉजीची एक पद्धत आहे. काय? एखाद्या माणसाला एकच विषय 2-4 वेळाला वेगवेगळ्या वेळेत जर सांगितला खोटं सुद्धा खऱ्याच्या भावात हिकत आहे. तुम्हाला घडलेलंच सांगतो. आम्ही ऋषिकेशला शिकत असताना आमचा एक जोडीदार उडीसाचा होता. मनोजीला माहिती असेल छगनजी संन्यास घेतला त्याने आता.
आमचे बहुतेक तिघही जोडीदार, मग आम्ही 4 जण होतो व्याकरणाला, प्राचीन व्याकरणाला. त्या तिघांनी संन्यास घेतला आहे. तिघही संन्यास येतात, कारण मस्त असते संन्यास घेतल्यावर. इकडं बेजार आहे केवढ्या नरड टुडू टुडू बेजार होय, तिकडं तसं नाही. आबादी अब्जावधी रुपयाच्या इस्टेटीचे मालक आहेत. काय तिघं बी संन्यास येत आज बी, आणि मोठ्या मोठ्या गादीवर आहेत. एक जणानं विनोद केला महाराज. ती छगनजी जरा थोडा जीव किष्ट होता. ते म्हणला, अर्जुनजी, एक नामदेव नावाचा आमचा जोडीदार नाशिक जिल्ह्यातला होता, महाराष्ट्रातला. त्याचे कुरळे केस, साईबाबासारखे भले केस वाढलेली निघायचं. ते छगनजी म्हणला, अरे नामदेव जी के बाल उतारणे हर हालत में. मग म्हणला, तुझं केस कसं काढता येतील आपल्याला? मेरी बात सुनो बोले, आपको जो टाइम दिया जाएगा उस टाइम उतना ही बोलना है, बस ज़्यादा नहीं. 4 जण नियम लेतेनच. सकाळी सकाळी जाऊन मी बोलतो म्हणला, तुम्ही पाठावून आल्यावर बोलायचं, दुसऱ्यानं दुपारी, आणि तिसऱ्यानं दुपारून बोलायचं. सकाळी ही गेला, अरे नामदेव जी यार तेरे घुंघरेले बाल है, बढ़ाने से इसकी पूरी शो निकल गई यार. अगर बाल कटवाओगे, बेहतरीन बाल है यार, निकाल दो मेरी बात. सकाळी म्हणून निघून गेलं पाठाला. आम्ही पाठावून आल्यावर माझी बारी होती. मी बी म्हणलो, नामदेव तुझे कुरळे केस आहेत, केस जास्त लांबल्यानं ती चव चालली. महाराज ती मी म्हणल्याबरोबर दुपारच्या दोघाची वाट बघितली नाही त्यांनी, जाऊन केस कापून आलं. ती तसं सारखी हॅमरिंग कामावर करायचं काम कल्पना करते. आणि काम नावाचा भ्रतार सारखा जाचा ठेवाय बघणार. पण प्रत्येक जीव कोणाच्या जाचात आहे? इच्छा नाम काम. आणि म्हणून त्रास कुणाचा आहे? त्रास प्रत्येकाला कुणाचा आहे? कुणाचा? कामाचा त्रास आहे. काम नाम इच्छा. काम शब्दाचा अर्थ काय गेला? इच्छेचा त्रास आहे. मग याला पर्याय त्याच्या किती बी मनधरण्या करा. काम नावाच्या भ्रताराच्या मनधरण्या करायच्यात. त्याला प्रसन्न करायचं म्हणून त्याच्या मनासारखं वागण्यात एक जणाकडून 80,000 बायका करण्यात आल्या. ह्याला बरं वाटावं, ह्याला बरं वाटावं म्हणीत किती केल्या त्यानं? 80,000. किती? 80,000 बायका केल्या ह्याला बरं वाटावं म्हणून. बरं वाटलं का? नाही. बरं त्या 80,000 बी चकण्या हकण्या गोळा करून आणल्या नव्हत्या. 80 सहस्र जया सुंदरा कामिनी माझी मुखरारी मंदोदरी हाय माझी मुखरारी 80 सहस्र जया सुंदरा माझी मुखरारी मंदोदरी 80 सहस्र ज्या सुंदरा कामिनी माझी मुखरणी मंदोदरी. महाराज तरीही प्रसन्न झाला का? नाही. मग ह्याला पर्याय एकच. याच्या किती बी मनधरण्या केल्या तरी हा आपल्या हातावर येत नाही. आणि कुठल्या बी गावची बाई असू द्या, मालक हातावर येत नाही तोपर्यंत बाई नटून नांदतच नाही. त्याला गाव नाही, त्याला कुठली जात नाही, कुठल्या बी जातीतली असू द्या आणि कोणत्या बी गावची बाई असू द्या, मालक हातावर येत नाही तोपर्यंत बाई नुसती अशी तुंबून असते.
मांजरीसारखा डाव धरून राहते. वैतागून पीळ खाऊन माणसाला म्हणावं लागते तुझ्या मनावर. काय त्याच्यामुळं पर्याय काही वेगळा कुणासाठी वेगळा पर्याय नाही. सर्वासाठी एकच पंगत आहे. काय काम नावाचा भ्रतार हातावर येत नाही, प्रसन्न होत नाही, मनासारखं ऐकत नाही आणि 12 महिने आईच्या ऐकण्यात राहतोय. आईचं नाव कल्पना. कल्पनाबाई म्हण. कामाची आई कोण आहे? कल्पना आहे. कल्पना सांगल तीच करतोय. म्हणून आता नांदायचंच न. पण जरी नांदायचं नसलं, कारण शेवटी कसं असते बघा, सोशिला होता सासुरवास बहुतांचा बहुत दिवस, बहुकामी पुरविला सोस. नवीन नांदणारीला सांगतेत ना काय, नवीन नांदणारीला मार्गदर्शन असतं. आई सांगती, बहीण सांगती, मैत्रिणी सांगतात. काय हे बघ सर्वांचं करावं लागतंय, पण त्यातली त्यात मालकावर जास्त लक्ष देत जा. का एकदा मालक हातावर आला की बाकीच्याला जागा दाखवता येतात. चला बरं, हां चला पांगा. काय माणसं पांगविलीत का नाही? पांगविली ना. त्याला कुठला घराणा नाही, कुठलं गाव अपवाद नाही, पण मालक हातावर येत नाही. 12 महिने आईच्या ऐकण्यात राहतोय. म्हणून आता एकच पर्याय, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला. जाणार कायमचं जाणार. पण जायचं बी असलं तरी महाराज सासरची लोक निबर आहेत. सहजी जाऊ देतात का? थोडी बी हालचाल झाली आणि जायचं ठरविलं का माहेरला जायची बी काय लहर आहे. म्हणजे पहिली कोणाला माहिती मिळणार? कल्पनेला. लगेच कल्पना सांगणार, बघ कावरी बावरी झाली पळल बघ. मधून टचिंग मध्ये राहते. त्यामुळं काम नावाचा भ्रतार सोडित नाही. म्हणून तुकोबर आहे म्हणतात, पळून जाऊन बी काय फायदा आहे? जरी एखाद्या वेळेला पळून गेली वैताग तर असतोच किंवा. हा जरी पळून गेली तर माहेराच्या गावकराहून पुरी वापस आणलेल्या बातम्या आहेत. कुणा? काम नावाच्या भ्रतारानं. कामिनी रे चित्तने रे आवडो को मोगा, बहुवाटे दुःख फुटो बाहेर उधाया, बहुवाटे दुःख फुटो बाहेर उधाया. बहुवाटे दुःख फुटो बाहेर उधाया, बहुवाटे दुःख फुटो बाहेर उधाया. त्याचंच गृहपद आहे. कागासा सुरवासी मज केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. आता एकच कायमच माहेरला जाय. जीव ओढे तुझ पाशी, वा सासुरवासा भीतो जीव ओढे तुझ पाशी. आता दोही विषयी लज्जा राखी. माहेरला जायचंय पण ताबा कुणाचा आहे? कामाचा. म्हणून तुकोबारांनी शेवटच्या चरणात शब्द, तुका म्हणे कामावारी, 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 आला सफरी कर देना. तुका म्हणे कामावारी, आला सफरी कर देना. आठवणा बाबा माया, आठवणा बाबा माया, म्हणे कामावारी, आला सफरी कर देना. तुका म्हणे
कामावारी. तेवढा काम बाजूला करा, बाकी कोणाला मुजीत नाही. मग काय काम बाजूला गेल्यावर अर्जुनानं प्रश्न केला दुसऱ्या अध्यायात. स्थितप्रज्ञस्य का भाषा. काय म्हटलंय? स्थितप्रज्ञस्य का भाषा. स्थितप्रज्ञाची भाषा काय? स्थितधी किम. स्थिर बुद्धीवाला पुरुष म्हणजे कसा आहे? तस्य समाधी किम. म्हणजे स्थितप्रज्ञाची लक्षणं विचारलीत. स्थित म्हणजे स्थिर आणि प्रज्ञा म्हणजे बुद्धी. त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. स्थिर बुद्धीवाला पुरुष कसलाय असा प्रश्न अर्जुनानं विचारल्यावर पहिलाच श्लोक आहे. भगवान म्हणतात, अर्जुना तो कामू सर्वथा जाये, जयाचे मनात्म संतोषी राहे, तोची स्थित प्रज्ञ होय पुरुष भला. प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. प्रजाहाती यदा कामान. यदा कामान प्रकर्षेन जहाती. जह जहाती म्हणजे जाळणे. जह नावाचा धातू आहे. कोणता? जह. अर्थ होतो जाळणे. जहात वो जहद से बना हुआ है. अर्थात प्रकर्षेन जहाती ती प्रजाहाती. जो काम संबंध जगाला प्रखरतापूर्वक जाळायचं काम करतोय. माणसं जळाली कशानं? मधल्यामध्ये करपलीत माणसं. कशानं करपली? इच्छेनं करपून गेली माणसामध्ये. मध्ये नुसती इच्छा, तरतूद काहीच नाही. मग कोंडून धरीन जीवे. त्याचा परिणाम जागेवर वाळून गेली माणसं. खरंय. करपून मधून हे इतकं विचित्र काम आहे कुणाचं. अहो ही साधा नाही. बाकीचा कुठला बी ताप दुसऱ्या कशानं जात म्हणावं लागलं ना. विरहिणी प्रकरणात ज्ञानोबराय म्हणतात काय बघा, 9 प्रकारचे ज्वर वर्णन केलेत. किती? 9 प्रकारचे ताप सांगितले. ज्वर म्हणजे ताप. 9च्या 9 प्रकारच्या तापाला चंदन जर 52 लावला तर जातो. 52 चंदनाचा नुसता असा पट्टा वाढायचा गंधासारखा. बुंदा एक क्षण शीतळ करी. हो. तापली तेली 52 चंदन. बुंदा एक क्षण. उकळत्या तेलाच्या कढईत एक थेंब टाकला तर कढई थंड करतो. असली व्हील पॉवर त्या चंदनात. कसला बी ताप असू द्या, किती बी टेम्परेचर असू द्या, 102, 3, ती चंदनाचा नुसता लेप वडल्याबरोबर थंडगार करत. पण ज्ञानोबरायला म्हणावं लागलं, चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी. का? काम नावाचा ज्वर. काम ज्वर वांगी बाणे, तो शीतोष्णी जैसी नेने, आगी आणि चांदणे सरीसेची मानी. काम ज्वर नावाचा ज्वर आहे, जहाद आहे, सर्वाला जळायचं काम करतो. पण ज्ञानोबराय म्हणतात तो काम सर्वथा जाय. एकदा काम गेला की महाराज माहेरला जाणं मोकळं झालं. म्हणून तुका म्हणे कामावारी, आळस घरी कर्मेना. पण कसं आहे, काम बी चिल्लर नाही, त्याची बी चलती कमी वेळ. केंद्रातला विरोधी नेता येतो. कुठला? केंद्रातला. इथं गलीबोळातला नाही. ही गलीबोळातली माणसाला लवकर सुधार बसू द्यायना. ही कुठला आहे? केंद्रातला. केंद्रातला विरोधी नेता आहे, जिथून टोटल फायली मंजूर होतात. अर्जुनानं विचारलं होतं, देवा हे कामन क्रोध खतरनाक आहेत, ह्यांना दयामाया काही नाही. हे कसल्या बी माणसाचं अचानक खाल्ला चढून घात घेतात.
ही जशी अचानक हल्ला करतात तसं ह्यांच्यावर बी जर अचानक हल्ला केला तर मला पत्ता सांग. कोण म्हणायला? अर्जुन. देवानं सांगितलं पत्ता सांगतो, पण अगोदर ऐक अर्जुना, हे केंद्रातले विरोधी नेते आहेत, सत्ताधाऱ्या इतकीच ह्यांची झेड सुरक्षा आहे. हे चैतन्याचे शेजारी. शरीरात सत्ता कुणाची आहे? चैतन्याची. चैतन्याच्या खुर्चीला खुर्ची ह्यांची. आणि जेव्हा नाश्त्या पाण्याला सुटतात, जेवायला मंत्री महोदय सुटतात, त्यावेळेला नंबर 1ला ज्ञान असतंय, ब्रह्मज्ञान, आणि त्याच्या 2 नंबरला कामाचा दर्जा आहे. हे चैतन्याचे शेजारी बैसती ज्ञानाच्या एका हारी. म्हणून सापडती ना महामारी पंडुसुता. म्हणून अर्जुना, मारायला सापडत नाही, म्हणून त्याला एकच जगाच्या मालकाकडे विनंती. तुका म्हणे कामावारी. देवाचं कसं आहे बघा, काम दुसऱ्याला मेचणारी आज चीज नाही. ययाचे बंड जगावरी, संबंध जगावर ह्यांचं बंड आहे. काय इतका चिल्लर नाही तो, पण त्याला हे बघा, पोरीनं माहेरला कधी जावं, सासरवर कायमचं रुसून माहेरला जाण्यासाठी माहेर बी दांड लागतंय तसलं. खरं काय माहेर बी तितकंच. माहेर गरीब असेल तिथंच मार खाऊन शहाण्या पूर्ण नांदावं. काय माहेर गरीब असेल आणि सासर दांड असेल, कधी सासरची लोक माहेरात येऊन आई वडील बहीण भावाला मारून तिला आणतात वापस. हा काय करता? पण माहेर कसलंय? माहेर असलंय ज्ञानोबा सांगत, काजी लळे या चिलळे सरती, मनोरथाचे मनोरथ पुरती, जरी माहेरे श्रीमंते होती तुम्हायसे. माहेर श्रीमंत, माहेरची दहशत आहे. आणि म्हणून तुका म्हणे कामावारी, आळस घरी करमेना. आता एकच आहे, काम नावाच्या भ्रताराला, इच्छेला कायमचा बाजूला करायचा आहे. तर ह्याला पर्याय, ह्या टायमाला प्रसंग आल्यावर जर दुर्दैवानं 2-2 हात करायची पाळी आलीच, काय बाप मानणाराला सुद्धा जावाई म्हणू शकतो. माझी बायको आहे, मी सासरं जावयाची भांडणं बघितलेली. म्हणजे नुसते बोलाबोली नाही, धराधऱ्या बघितल्या. काही काही टायमाला काही जावयाने सासरे पालथे घालू घालू तुडविले. मी होतो सोडवायला, म्हणून मला माहिती, मला तरी काय माहिती, लय मोठा कुठा नाही. हां, पण ह्याच्यात कसं आहे, सासरा त्याची जगावर चलती, जगदाकारी झाली सत्ता, वारून गेली पराधीनता. नसता बाप टिकून येईल. कसं आहे, 2-2 हात करायची म्हणल्यावर पहिलं सांगा राजाभाऊ, विचार करून बोलायचं. 2-2 हात करायची म्हणल्यावर आईची गरज आहे का बापाची? बापाची गरज. बापाची गरज आहे. म्हणून बाकीच्या बहुतेक चरणांनी आई अगोदर आहे, पण ही तुकोबरायांनी ह्या चरणात बाप अगोदर घेतला. आठवला बाप माया, आठवला बाप, आठवला बाप माया, बाप माया, आठवला बाप माया, मुळने नो येईला, मुळने नो आठवला बाप माया.
बाप माय येईल काय मूळ नेणू. महाराज म्हणतात आईपेक्षा गरज कुणाची इथं? कुणाची? बापाची गरज. आणि म्हणून आठवला बाप माय येईल काय मूळ नेणू. अशा वेळेला गरज बापाची आहे. आणि बाप कसा आहे? बाप माझा दीनानाथ वाट भक्ताची पाहात. किंवा जवळी विठ्ठल रखुमाईन बहीण बंधू बाप आहे. देव समर्थ. बाप इतका वजनदार आहे. तिकडून बाप इकडं निघालाय म्हणून जरी बातमी आली तरी सासरचं एक बी घरी राहत नाही. हे वजन आहे बापाचं. हा काम क्रोधे केले घराडे देहा भरिया तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोधे केले घर रीती. ही ताकद आहे. आणि म्हणून आठवला बाप माय येईल काय मूळ नेणू. कसं आहे? वडील येणार आहेत, नेहाला येणार आहेत अशी नुसती बातमी जरी मिळाली तरी महाराज सारखं लक्ष. त्याची पंथे माझे लागलेशे चित्त वाट पाहे नित्य माहेराची. माहेरच्या दिशेनं लक्ष. आणि अशा वेळेला येणाऱ्या चिल्लर चिल्लर अनुभवाची साठगाठ असते. भरलेली पाण्याची घागर समोरून आली की शकून शुभ शकून. मांजर आडवी गेली की अपशकून. ही पद्धत आहे. काही शकून आणि काही अपशकून. अपशकून. तुकोबाराय म्हणतात आता काय शकून आहे? हा शकून असा आहे. हा ही बाह्य चिन्हाचा शकून नाही. मग अंगी चिन्ह मटती अंगी चिन्हे वाटती 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 शकूना जागी उत्तम शकूना जागी उत्तम आठवला बाप माय आठवला बाप माय चिन्हे उमटती अंगी शकुना जोगी उत्तम. आपल्याकडं शुभ शकुनाचा संच. खोल्यानं तोंड दाखविणं, मुंगसानं तोंड दाखविणं,
भरलेली गागर समोरून येणं हे सारे शुभ शकून शुभ शकून आहे. पण या बाह्य चिन्हांचा तुकोबारायांनी इथं संबंध जोडला नाही. चिन्हे उमटती पटांगणी नाही, अंगी अंगी. अंगावर चिन्ह उमटणं महत्वाचं. अंगावर कशी? डावा डोळा लवे उजवी स्फुरती बाहू. पापर खुमारी वरू कलुला हो. मनवता विलंब पावया दृष्टी. डावा डोळा लवे उजवी स्फुरते बाही. पावया दृष्टी. डावा डोळा लवे उजवी स्फुरतसे बाहो. मन उतावीळ भाव सांडून या देह. उतावीळपणा झालाय. कधी एकदाचे आईवडील येतील आणि कायमचं माहेरला जाईल असा उतावीळपणा. मग अशा वेळेला दुसरं काही नाही म्हणा. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे येथे पिसे येथे तैसे आशेल. उत्कंठित झाले मना. उत्कंठित झाले मन उत्कंठित झाले मना. उत्कंठित झाले मन. हिच खून तेथीची हिच खून तेथीचे. आठवला बाप माया. आठवला बाप माय. हिच खून काय मुळने नो येईल काय येईल काय काय मुळने नो. येईल काय येईल काय मुळने नो. येईल काय येईल काय येईल काय मुळने नो. येईल काय येईल काय काय येईल काय मुळने नो.
येईल येईल काय मुळनेनो येईल काय मुळनेनो येईल काय मुळनेनो येईल काय मुळनेनो 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 येईल काय मुळनेनो मुळनेनो येईल काय कुंडी येईल काय मुळनेनो येईल काय मुळनेनो नेनो मुळनेनो येईल काय मुळनेनो वामनराव डोंगर बेंबळा येईल काय मुळनेनो 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 काय मुळनेनो 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 येईल काय काय मुळनेनो येईल
येईल काय मूळ नेनो येईल काय मूळ नेनो नात्रा राहिला ना उत्कंठित झाली मन हीच खुन तेथीची आठवला बाप माय येईल काय मूळ नेणू. अपशब्दाबद्दल क्षमा. योग्य ज्ञानोबरायचा प्रसाद. वैकुंठवासी मातोश्री सुनंदाबाई गणपतरावजी मुसळे या माऊलीचं स्मरण करतो. प्रभू करू त्यांना आपल्या स्वरूपात बिनशर्त विलीन करू अशी प्रभूकडे प्रार्थना. कारण या कुटुंबाचं आजचं सेवेचं जे आमचं नातं आहे ते म्हणजे वैकुंठवासी निष्ठावान भजने आमचे संतराम अण्णा यांची ती सुकन्या. आणि म्हणून हा सेवेचा सुयोग. आयोजनकर्त्यात त्यांचे एक भाई आणि 3 दीर अर्थात श्रीहरी हा त्यांचा भाया आणि जानकीराम बालासाहेब आणि उत्तमराव हे त्यांचे 3 दीर आणि त्याचबरोबर आयोजन करतात प्रामुख्यानं वैजनाथ आणि ॲडव्होकेट जगन्नाथ त्यांचे दोन्ही चिरंजीव. या सर्वांनाच मनापासून धन्यवाद. अशी सेवा भगवान ज्ञानोबरायाच्या चरणी समर्पित. वाणीला पूर्णविराम. जय विठ्ठल.